आम्ही नवीन बिझनेस चालू करतो आता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि गुड इव्हनिंग झाली ऑलरेडी, चहा प्यायचा टाईम झाला आहे. पण आमचा नवीन बिझनेस बघा, आमचा सेल्स पर्सन खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहे. आणि काय हे की हे विच कलर विच कलर ब्ल्यू की पिंक. ओके रेड 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 नाहीये. बघितलं, तुम्हाला आहे असं सेल्स पर्सन आहे तुमच्याकडं? नाही, टूटू आहे. ओके लेट मी थिंक. कुठला कलर, विच वन, कुठला आहे हा कलर, कुठला आहे? आणि तो ओके, मग मला पाहिजे येल्लो. येल्लो नाहीये, मग हा कुठला आहे? हा घेऊ. थँक्यू. सोनी तू कुठे चालली आज? कोणत्या गावाला चालली? कुठल्या गावाला चालली? सुरतच्या आधी कुठे चालली? सुरतच्या आधी कुठे चालली? तिला माहिती होतं. काल एवढं भारी बोलली ना ती, अहमदाबाद. सो दादा बहिणी हे लोक अहमदाबादला जाणार आहेत आणि मी माझ्या कामानिमित्ताने, खूप जास्त लोड आहे, खूप जास्त कामं चालू आहेत, म्हणून मी इथंच थांबणार आहे. बघू सॅटर्डे संडेला समजेल आपल्याला जायला भेटतं का नाही. आणि स्नोईचा बड्डे पण खूप जवळ आहे, खूप म्हणजे असं 1 आठवडा बाकी फक्त. सो त्याची पण प्लॅनिंग आणि त्याचं पण सेलिब्रेशन खूप मजेशीर होणार आहे. ते सरप्राईज असणार आहे, तुम्हाला माहिती पडेल कसं काय काय नाही. अंकल बसतो मग. तुझी बॅग आहे ती. शेअरिंग इज केअरिंग. हो, शेअरिंग इज केअरिंग. ही बिल्डिंग कोणी बनवली? अरे भाई, कोण कोण? अच्छा, दोघांनी. शुनूने खरंच सांगितलं, तिचा हात पुरत नव्हता, मी तिला हेल्प केली हे बनवायला आणि अर्धी तिने बनवली. हे बघा, ही बबलची गन आहे. याच्यात हे असं ना, अजून एक प्लेट आहे, प्लेटमध्ये टाकायचे आणि असे मल्टिपल बबल याच्यातनं निघतात. प्लेट आण, प्लेट आण, ती लिक्विड वाली प्लेट आण. आण आण, हा आण आण आण. हे बघा, तुम्हाला डेमो करून दाखवू का? हे बघा, स्नोईचं न्यू हे आहे ना, हे बघा, हे ना याच्यातच थोडंसं टाकायचं. ओके, अशा अशा डीप केला. आर यू रेडी? आर यू रेडी? थांब थांब, तिकडे तिकडे पडेल. हे बघ, आर यू रेडी? आर यू रेडी? हे बघ, वलती. आणि आता हे सुरतला चाललंय, म्हणजे गोलू, परी, स्नोई, तिघं. गोलू तुझ्या फ्रेंड आहे? परी फ्रेंड आहे. आणि गोलू? गोलू नाहीये. नाही, मारत नाही. गोलू गुड बॉय, मारत नाही तो. अच्छा, दादीला त्रास देतो. मग तू त्याला सांग दादीला त्रास नाही द्यायचा. ओके. आज चहा पिण्यामध्ये खूप वेगळी मजा आहे, कारण की आपण आज खूप मोठ्या लोकांसोबत चहा प्यायला बसलोय. खूप VIP लोकांसोबत चहा प्यायला बसलोय. त्यातनं एक VIP उठून गेले पंखा बंद करायला. गरीब लोगों के साथ बिठा देती यार, चाय पीने तू. हे बघ ना, हे बघ तर, हे बघ. पकड़ ना दीपक, दीपक ये दूसरा क्या करूं? अच्छा, उधर बैठना है उसको. हाँ, चाय लेके इथं बसून विव एन्जॉय करून चहा प्यायचा आमचा स्नोईला. खूप दिवसांनंतर, ऍक्च्युली खूप महिन्यांनंतर. ते पण वहिनींनी सांगितलं म्हणून हा बसलाय. हा, कंटिन्यू फोन आणि त्याच्यातच बिझी होता. बट हे लोक चालले. आम्ही चाललो पहिले अहमदाबादला माझ्या मैत्रिणीच्या घरी, आणि तिथे राहणार आहे 2.5 days. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मग आम्ही दुपारी सुरतसाठी निघणार आहे. सुरतला आम्ही 1 आठवडा आहे. सुरतला आम्ही चाललो कारण की दसरा आहे. पण दसऱ्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे स्नोईचा 3rd बर्थडे. बर्थडे कोणाचा येतोय? माझ्या. शोनी, हे बघ, आय लव्ह यू. वाजून गेले 7 आणि प्लॅन मध्ये थोडा चेंज म्हणजे की दादा बहिणींना सोडायला मी चाललोय पुणे स्टेशन. आधी प्लॅन नव्हता, ते कॅबने जाणार होते, पण मी होतो, माझं काम पण झालेलं, फ्री होतो. सो दादा बहिणींना सोडायला जाऊ आपण पुणे स्टेशन आणि तिकडून आपण एकटे येऊ. चलो रेडी? शोनी शोनी शोनी, आर यू रेडी? आय Enjoy.
हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. हा तुझा बर्थडे आहे. कधी तुझा बर्थडे? 2 म्हणा. 2. ओके. 2. ओके. एन्जॉय. हाय फाय. चलो भाई, हॅपी जर्नी. थँक्यू भाभी. हॅपी जर्नी. एन्जॉय. आयुष्यात पहिल्यांदा बघितलं परफेक्ट 9 वाजायला यांची ट्रेन निघाली. एकदम परफेक्ट. 1 मिनिट मागं पुढं नाही. निघूयात आपण घरी जाऊन बाकीच्या गप्पा करूयात. आणि अजून एक गोष्ट, बिचारी एक फॅमिली होती, पाणी प्यायला का कशाला तरी थांबलेले, ते खालीच राहून गेले आणि ट्रेन तशीच गेली. ते लोकांना सांगत होते चैन ओढा पण पोचून जातील ते. पण ठीक आहे, आपण घरी गेल्यावर बाकीच्या गप्पा कंटिन्यू करू. ठीक आहे, बाय बाय. परत खूप दिवसांनी गिरीधरला यायला चान्स भेटला, प्रतीक सर आणि मी. आता आम्ही दोघंही बसू, जरा चहा पिऊ, खूप सारा गप्पा मारू आणि मग घरी जाऊ. गिरीधर माझा फेवरेट प्लेस. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. काल तुम्ही बघितलं असेल आपण गिरीधरला म्हणजे दादा वहिनींना सोडून आलो. गिरीधरला गेलो, प्रतीक सरांसोबत गप्पा मारलं, जेवण केलं, त्याच्यानंतर घरी आलो. मी माझे थोडेसे काम होते ते केले, टाइमपास केला आणि झोपून गेलो. आता वाजले 10:30. मी चाललो आहे ऑफिसला आणि आज मी माझा क्लायंट ऑफिसला चाललो आहे, कारण की मला अजून नवीन प्रोजेक्ट असाईन झाला आहे. तर जुना प्रोजेक्टसाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मला पूर्ण करायच्यात आज. आणि मला माहिती नाही मला किती लोक जज करतील, नाही करणार. हे जॅकेट आहे ना, इतकं फालतू झालंय, इतका 1-1 रुपये वसूल करून झालाय ना. पण माझ्याकडे अजून 3-4 जॅकेट नवीन घेतलेत मी, ते पण आहेत, बाकीचे दुसरे पण हे एवढं कम्फर्टेबल आहे ना, एवढं भारी ना, याच्याशिवाय मला बाहेर जायला इच्छाच होत नाही. आता बघ, एवढं इस्त्रीचं शर्ट आहे आत, तरी मला वरून हे घालायचंय. टी शर्ट घातलं तरी वरून हे घालायचंय. उन्हात मी दुपारी जरी गेलो तरी मला हे घालायचं. आय डोंट नो एवढी घाण सवय कसं काय झाली याची, बट एकदम 1 नंबर, एकदम कम्फर्टेबल आहे. बट असो, जाऊयात पटकन ऑफिसला मी खूप दिवसांनंतर चाललोय. आणि यस, खूप सारे चॅलेंजेस, खूप साऱ्या गोष्टी नवीन येत आहेत. सो खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण भेटत आहेत आणि खूप सारी वाट पण लागते. पण यस, एकदम शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण काही इम्पॉर्टंट गप्पा मारू स्टुडंट लोकांसाठी आणि जे IT मध्ये काम करतात त्यांच्यासाठी. सो स्टे ट्यून. ठीक आहे, चला निघूयात आता. पोहोचलोय मी जस्ट ऑफिसला आणि मी डायरेक्ट असा एक कोपरा तर मी दुसऱ्या कोपऱ्याला आलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून पण खराडी साईट, विमाननगर साईट, कारण की मी 3 वर्ष वाघोलीला होतो इंजिनिअरिंगसाठी. जेवढी धूळ होती, जेवढी ट्रॅफिक होती, सेम अजून पण आहे, काही कमी नाही झालं आहे. सेम इतकी धूळ, बापरे बापरे बाप. हेल्मेट घालून, मास्क लावून, सगळं चष्मा लावून, तरी पण माझ्या डोळ्यात कसं काय धूळ गेली मला समजलं नाही. पण कसं तरी आपण पोचलो आहे. चला जाऊयात, आपली जी कामं आहेत ते करूयात आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊयात. आणि अजून काय बोलायचं होतं का मला, आय डोंट नो काय बोलायचं होतं, बट यस, आधी कामावरून घेऊ आणि मग निवांत गप्पा मारू. पण शेवटच्या ज्या गप्पा आहेत त्या मी खूप मनापासून करणार आहे आणि नेहमी मी मनापासूनच करतो. मला जे फील होतं, मी जे एक्सपिरियन्स केलं आहे, माझं जे डोक्यात आहे, ते मी तुमच्यासोबत बोलून मोकळा होऊन जातो. दॅट्स इट. चला पटकन जाऊयात वरती आणि मग सगळं काम वगैरे झाल्यावर निवांत भेटतो. ठीक आहे. भैया एक चाय दे दो. घरी येऊन गेलो आपण ऑफिसवरनं. हे तुळशीला पाणी टाकायचं काम दिलं वहिनी मला, ते पण झालं. बरोबर घरी पोहोचलो आणि खूप जोराचा पाऊस स्टार्ट झाला. कसला जोराचा पाऊस आहे, थँक गॉड आपण टाइमवर येऊन गेलो. ऑलराईट, आता सुपर ओव्हर व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतील. सगळे प्लेयर जातील, परत येतील, मग मॅच होईल. शेवटची क्लिप आपण टाकून देऊ, जो कोणी विनर असेल. श्रीलंका आणि इंडियाची मॅच आहे आज आणि संडेला भारत आणि पाकिस्तान या दोघांची मॅच आहे फायनल एशिया कपची. सो येस, बघायला खूप मजा येईल. पण आपले जे इम्पॉर्टंट गप्पा आहेत ज्या शेवटी आपण मारून घेऊ आणि व्हिडिओ पण एंड करून देऊ. तर येस, मी बघितलं असेल माझा ऑफिसचा व्हिडिओ खूप दिवसानंतर मी पोस्ट केला, बिकॉज माझा प्रोजेक्ट चेंज झाला. हा एक प्रोजेक्ट संपला, लगेच दुसरा प्रोजेक्ट आला. माझी आधीची कंपनी होती ती प्रोडक्ट बेस होती. आताची जी कंपनी ती सर्व्हिस बेस आहे. सर्व्हिस बेस म्हणजे की एक प्रोजेक्ट संपला तर तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्टवर डिप्लॉय करतात, दुसरा संपला की तिसऱ्यावर डिप्लॉय करतात, असं त्यांचं चालत असतं. आणि प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या सगळ्या गोष्टी चेंज होतात. लोकांना वाटतं IT खूप भारी आहे, खूप पैसा आहे, खूप मलाही लाईफ आहे. नाही भैया, मागच्या 1 वर्षापासून तुम्ही बघताय माझी हालत, माझी जिम सुटलेली आहे. माझं कामावर खूप जास्त फोकस्ड आहे. आणि इथं IT मध्ये या AI मुळे आणि
द वे ट्रेंड चेंज होतोय, प्रत्येक 6 महिन्याला प्रत्येक वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात, नवीन नवीन गोष्टी चेंज होतात. तुम्हाला पण तसं अपग्रेड राहावं लागतं आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ट्रेंडच्या हिशोबाने. जे द वे टेक्नॉलॉजीचा काळ चालू आहे सध्या त्याच्या हिशोबाने आपल्याला पण तेवढं अपग्रेड आणि अपडेट राहावं लागतं. थोडं मेंटल हरासमेंट पण होऊ शकतं तुमचं एका टायमानंतर, खूप चिडचिड पण होऊ शकते, खूप जास्त मेहनत पण करावी लागेल तुम्हाला, 12-12 तास बसावं लागेल तुम्हाला आणि खूप साऱ्या गोष्टी होतील. सो या सगळ्या गोष्टींची जी तयारी असेल तुम्ही बिंदासपणे IT मध्ये या. IT तुमच्यासाठीच बनलेली आहे, पैसा पण खूप चांगला आहे, शनिवार रविवार सुट्टी पण आहे. पण यस, डिसएडव्हान्टेज खूप सारे आहेत, ॲडव्हान्टेज पण खूप सारे आहेत, पण ती तुमची तयारी पाहिजे तर सगळ्या गोष्टी सॉर्टेड आहेत. पण यस, लिटरली सांगतो मी, कधी कधी असं वाटतं ना की काहीच नको आहे मला, फक्त मला डोक्याची शांतता पाहिजे, मला पीस पाहिजे आणि बस मला जगायचं आहे असं वाटतं कधी कधी. कारण की टेक्नॉलॉजीचा काळ आहे, टेक्नॉलॉजी अशी चेंज होते, 6 महिन्याला चेंज झाली, वर्षाला चेंज झाली. तसंच तुम्हाला पण आहे, तुमची पण टेक्नॉलॉजी लगेच चेंज होते कामात. म्हणजे असं नाही की तुम्ही 10-10 वर्ष एकाच टेक्नॉलॉजीवर आहेत, एकच काम करतायत आणि एकदम चिलमध्ये चालू आहे ना बाबा. आता तो ट्रेंड नाही राहिलेला आहे. आता जशी टेक्नॉलॉजी चेंज होते तुम्हाला पण ती टेक्नॉलॉजी शिकावी लागते, लगेच त्याच्यावर काम करावं लागतं आणि भयंकर आहे. सो या गोष्टीवर किती लोक सहमत आहात आणि तुमचे काय मत आहेत ते प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. बिकॉज खूप सारे पोरं मला क्वेश्चन विचारतात, दादा जॉब लागत नाही, दादा जॉब लागलाय तर हे होत नाही, ते होत नाही, काय करू अँड ऑल. प्लीज तुमचे मतं नक्की मांडून जा, याच्यावर काय म्हणायचं आहे याच्यावर आपण एक सेपरेट पॉडकास्ट व्हिडिओ असं खूप साऱ्या गप्पा मारू शकतो. इतका एक्सपिरियन्स गेन करून घेतला आपण. आणि Big 4 मी तेच म्हटलं काहीतरी विसरतोय, Big 4 मध्ये माझा 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स हा खूप कामात येईल. एवढं काम केलंय मी मागच्या 1.5 वर्षात, बापरे बाप काय सांगू. Big 4 असंच फेमस नाही आहे, Big 4 असंच काय म्हणतात चांगल्या वेने पण फेमस आहे, वाईट वेने पण फेमस आहे. पण ज्याने Big 4 मध्ये काम करून घेतलं तो करू शकतो कुठं पण काम, ठीक आहे. सो येस, ह्या वेळेला इथं संपवूयात. आता मॅच स्टार्ट होते बघा, मी तुम्हाला दाखवतो. प्लेयर जात आहेत श्रीलंकाचे, त्यांची बॅटिंग होईल. जे काही रिझल्ट असतील व्हिडिओच्या एंडिंगला ते पण बघून घ्या तुम्ही. बट येस, सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, ठीक आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण गरबा खेळायला जाणार आहेत आणि तिथून मग सुरतला जाऊ, कसं जाऊ, काय जाऊ ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल. आता मी मॅच एन्जॉय करतो, तुम्ही त्या सबस्क्राईब बटनला असं दाबून द्या. पण तुमचे कमेंट नक्की मला सांगून जा, तुम्हाला काय वाटतं या ट्रेंडबद्दल आणि IT बद्दल. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. पहिल्याच बॉलला विकेट, यांचा आगाऊपणा बघा या ॲपवाल्यांचा. फ्री प्रिव्ह्यू एंडिंग एवढ्यात एंडिंग करतायत ते, किती नालायक आहेत बघा. एवढी इंटरेस्टिंग मॅच आणि त्यांनी बंद करून टाकलं. अख्खी मॅच बघू दिली आणि शेवटची सुपर ओव्हर बघू देत नाही, तुम्हाला पाप लागेल. पण नो वरीज, आपल्याकडे एअरटेलचं सिम आहे म्हणून आपण याच्यात बघू शकतो, आपल्याला फ्री येते, ठीक आहे. मला असं वाटतंय पहिल्याच बॉलला चौका लागून जाईल. आय वॉज राईट. आणि पहिल्या, अच्छा चौका नाही बट 3 रन काढून घेतलेत, पहिल्याच बॉलला जिंकलो आपण, मजा होऊन गेली. आय होप सगळ्यांनी फायनलची मॅच बघितली असेल. जेव्हा तुम्ही बघून झाला असेल आपला ब्लॉग नंतर येईल. आणि आपण जिंकलो आहोत एशिया कप. आत्तापासून भविष्यवाणी केली मी, आपण 2025चा एशिया कप जिंकलोय पाकिस्तान विरुद्धचा आणि आपण त्यांना एकदम अशी खतरनाक वाली मात दिली. हे माझी भविष्यवाणी, तुम्ही ब्लॉग येईल ना तेव्हा बघा, ठीक आहे. आपण जिंकलेलो आहोत, मी आत्ताच भविष्यवाणी केली. भारत 2025चा एशिया कप जिंकलेला आहे. चलो तथास्तु, सबस्क्राईब करून जा. जर जिंकली असेल, हा नंतर येईल, भारत पाकिस्तानची मॅच झालेली असेल नंतर ब्लॉग टाकेल मी. आणि जर जिंकलो असेल आपण तर प्लीज तुमच्याकडनं एक गिफ्ट म्हणजे सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. आपण जर जिंकलो असेल तर सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे.